गाईज, आज आपल्याला डिस्कस करायचा आहे ॲरोमॅटिक अमाइन्स, जो आपला युनिट नंबर 2 मधला सेकंड पार्ट आहे. वी ऑलरेडी डिस्कस अबाउट द फिनॉल, ज्याचा व्हिडिओ ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन इझिली आपल्या चॅनलवरती बघू शकतात. आजचा हा जो लेक्चर आहे याच्यावरती आपण ॲरोमॅटिक अमाइन्सबद्दल नेमकं काय बघणार आहोत आणि कुठले टॉपिक्स आज तुम्हाला क्लिअर होणार आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल जे ॲरोमॅटिक अमाइन आहे याचा कन्सेप्ट आपण बघणार आहोत की नेमकं हे ॲरोमॅटिक अमाइन आहे तरी काय, नेमकं फॉर्म तरी कशा प्रकारे होते. ओके, सो ॲरोमॅटिक अमाइनचे 3 टाइप्स बघणार आहोत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन. आफ्टर दॅट आपला जो सिलेबस आहे, आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला स्टार दिलेले आहे. बघा, काही असे पॉईंट्स आहे ज्याला स्टार म्हणून मेन्शन केले आहे, जसं फिनॉलला, ॲरोमॅटिक अमाइनला आणि ॲरोमॅटिक ॲसिडला सुद्धा इथे स्टार केलेलं आहे. सो इथे स्टारचा मिनिंग काय होतं, तर आपल्या सिलेबसमध्ये दिलं आहे की जर आपल्या एखाद्या कुठल्या कंपाऊंडमध्ये हा स्टार जर मेन्शन होत असणार तर त्या कंपाऊंडचा आपल्याला मेथड ऑफ प्रिपरेशन आणि रिॲक्शन्स बघायचे असते. सो हिअर वी हॅव टू सीन सिंथेसिस, दॅट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अमाइन आणि रिॲक्शन्स बघायचे. ओके, सो इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल की हा जो ॲरोमॅटिक अमाइन आहे कशा प्रकारे सिंथेसाइज्ड होणार आहे ते डिस्कस करायचे आहे. याच्या 6 अशा सिंथेसिसच्या मेथड आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ही जी हॉफमॅन रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारल्या जातात. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दीज रिॲक्शन्स. आफ्टर दॅट हे जे रिॲक्शन्स आहे, बरेचदा मुलांना कन्फ्युजन होतं की नेमकं रिॲक्शन कसे आहे, काय आहे, कारण भरपूर असा रिॲक्शन असतात आणि रिॲक्शनची मुलांना सवय नसते. सो आपण अगदी सिम्पल अशा वेमध्ये हे रिॲक्शन डिस्कस करणार आहोत. याचं जे काही मेकॅनिझम आहे अगदी सिम्पल अशा वेमध्ये तुम्हाला समजणार आणि तुम्हाला लॉंग टाईमसाठी आठवण राहणार. ह्या लँग्वेजमध्ये आपण या सगळ्या रिॲक्शन्सला बघणार आहोत. ओके, सो आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन, दॅट इज अवर हॉफमॅन अरेंजमेंट रिॲक्शन. ही रिॲक्शन आपल्याला आपल्या सेमिस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट असते आणि आपल्या जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा इम्पॉर्टंट असते, कारण ही एक नेमडी रिॲक्शन आहे. कुठलीही रिॲक्शन एखाद्या सायंटिस्टवरती जर असणार तर ती रिॲक्शन आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरते. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द रिॲक्शन ऑफ ॲरोमॅटिक अमाइन्स, म्हणजेच काय, ही जी ॲरोमॅटिक अमाइन सिंथेसाइज झाली आफ्टर द फॉर्मेशन कुठल्या कंपाऊंड सोबत ही कशा प्रकारे रिॲक्शन शो करते ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो याचे 5 अशा रिॲक्शन्स आपल्याला बघायचे आहे. 5 रिॲक्शन अगदी छान अशा सिम्पल अशा तुम्हाला लॉंग टाईमसाठी आठवण राहणार अशा मेकॅनिझममध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट we are going to discuss about most important point, that is basicity of amine. जसं बेसिसिटी ऑफ फिनॉल हे खूप इम्पॉर्टंट होतं, राईट. जो प्रिव्हियसली लेक्चर आहे त्याच्यावरती आपण हा डिस्कस केलेला आहे. सो हा जो अमाइन आहे, दॅट इज ॲरोमॅटिक अमाइन आहे, याची आपल्याला बेसिसिटी डिस्कस करायची आहे. सो मी अगदी छान अशा सिम्पल अशा लँग्वेजमध्ये इथे मेन्शन केलेली आहे बेसिसिटी, हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. आफ्टर दॅट बेसिसिटी झाल्यानंतर असे कुठले फॅक्टर आहे जी ह्या बेसिसिटीमध्ये अफेक्ट करतात ते आपल्याला डिस्कस करायचे आहे. अगेन रेझोनन्स आपण फिनॉलचा डिस्कस केलेला आहे. सेम वेनी आपण ह्या अमाइनचा, दॅट इज ॲरोमॅटिक अमाइनचा रेझोनन्स डिस्कस करणार आहोत. मी अगदी छान असे तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार, कारण काय होतं, हे रेझोनन्स बघितलं ते आधीच मुलांना ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची आणि केमिस्ट्रीची भीती असते. प्लस हा ॲरो कुठे जातो, साईन कुठे मूव्ह होतं, निगेटिव्ह सायन्स कुठं येतं, पॉझिटिव्ह सायन्स कुठं येतं. ओके, सो हे बरेच असं कन्फ्युजन होतं. मी तुम्हाला लाईव्ह इथे छान असा रेझोनन्स काढून दाखवणार आहे. सो तुम्हाला सगळे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होणार. ओके, आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन द बेसिसिटी ऑफ ॲरोमॅटिक अमाइन. म्हणजेच एखादा कंपाऊंड जर सबस्टिट्यूट होत असणार ह्या ॲरोमॅटिक अमाइनवरती तर नेमका तो कशा प्रकारे इफेक्ट करतो. लाईक इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असला तर तो कशा प्रकारे त्याची बेसिसिटीवरती अफेक्ट करतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असला तर कशा प्रकारे तो इफेक्ट करतो. ओके, अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट सम फॅक्टर्स. ओके, 7 असे फॅक्टर आहे जे या बेसिसिटीवरती अफेक्ट करतात. त्याच्यामधला मोस्ट इम्पॉर्टंट आहे रेझोनन्स, त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. अँड ऑफकोर्स जी बाकी रिमेनिंग जे काही फॅक्टर्स आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. अँड ॲट लास्ट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द अरिल डायओझोनियम साल्ट. हा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये सेपरेटली विचारला गेलेला आहे आणि सेपरेटली याच्यावरती क्वेश्चन्स येतात बरेचदा की राईट अ सिंथेटिक युजेस ऑफ अरिल डायओझोनियम साल्ट. ओके, सो याचे सिंथेटिक युजेस म्हणजेच कशा प्रकारे हा सिंथेटिकली यूज केला जातो त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेक्चर हे भरपूर इंटरेस्टिंग राहणार आहे. भरपूर असे पॉईंट्स आपल्याला आज इथे क्लिअर करायचं आहे. सो लेक्चर कम्प्लिटली अटेंड करा सो दॅट तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाही. ओके, सो विदाउट वेस्टिंग
wasting any time, let's start our lecture. Hey guys, welcome back to our channel. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला, केमिस्ट्रीला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि मेडिसिनल केमिस्ट्रीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. तर गाईज स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. तर अमाइन सगळ्यांना माहिती आहे, म्हणजेच आर म्हणजेच काय तर अल्किल ग्रुप कुठला आहे, C2H5 CH3 कुठलाही कंपाऊंड. ओके, आर त्याला NH2 कंपाऊंड लागला तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला अमाइन म्हणतो. बट आपल्याला बघायचं आहे ॲरोमॅटिक अमाइन. ॲरोमॅटिक अमाइन म्हणजेच काय तर आपण ऑलरेडी फिनॉल आणि बेन्झीनबद्दल भरपूर असं डिस्कस केलं आहे. सो हा जो बेन्झीन आहे, बेन्झीनमध्ये आपल्याला माहिती आहे की इथे सगळ्या जे 6 कार्बन आहे तिथे हायड्रोजन प्रेझेंट असतो. सो हा जो बेन्झीन आहे, बेन्झीनमधला जर एक हायड्रोजन रिप्लेस केला अमाइनने, दॅट इज NH2ने, तर त्याला आपण ॲरोमॅटिक अमाइन म्हणतो. हे जे हायड्रोजन आहे, आपण स्ट्रक्चरमध्ये सगळे हायड्रोजन मेन्शन करत नाही, जनरली एकच मेन्शन करतो जर रिॲक्शन लिहायची असला तर. इथे जर हा हायड्रोजन NH2ने रिप्लेस केला असणार तर त्याला आपण ॲरोमॅटिक अमाइन म्हणतो. ओके, सो ॲरोमॅटिक अमाइनचे डेफिनेशन काय झाले तर एखादा असा कंपाऊंड ज्याच्यामधला जो हायड्रोजन आहे, म्हणजे बेन्झीनमधला जर हायड्रोजन रिप्लेस केला NH2 कंपाऊंडनी, दॅट इज अमाइन ग्रुपनी, तर त्याला आपण ॲरोमॅटिक अमाइन म्हणतो. ओके, रिॲक्शन लिहायची असली तर अगदी सिंपल अशी रिॲक्शन आहे. बेन्झीनवरती एक हायड्रोजन मेन्शन केलेला असणार आणि जर हा हायड्रोजन रिप्लेस केला विथ दिस NH2 अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर ॲरोमॅटिक अमाइन. ओके, तर हा जो ॲरोमॅटिक अमाइन आहे याला आपण ॲनालीन म्हणतो. सो कन्फ्यूज व्हायचं नाही, ॲनालीन आणि ॲरोमॅटिक अमाइन दुसरं तिसरं काही नाही, हे एक सेम वर्ड आहे. जसा एका व्यक्तीचे 2 नाव असतात तसा सेम हा कंपाऊंड आहे, त्याचंच नाव ॲनिलीन आहे आणि त्यालाच आपण जनरल लँग्वेजमध्ये ॲरोमॅटिक अमाइन म्हणतो. ओके, सो ॲरोमॅटिक अमाइन अँड ॲनिलीन बोथ आर द सेम कंपाऊंड. ओके, सो हा जो ॲरोमॅटिक अमाइन आहे किंवा ॲनिलीन आहे तर याचे 3 टाईप्स असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. जसे आपले नॉर्मल अमाइनचे 3 टाईप्स असतात तसे ह्या ॲरोमॅटिक अमाइनचे सुद्धा 3 टाईप्स आहे. प्रायमरी म्हणजेच काय तर जर आपला NH2 कंपाऊंड हा प्रायमरीली म्हणजेच 2 सिंगल बॉन्डनी जर अटॅच्ड होत असणार तर त्याला आपण प्रायमरी म्हणतो, जो आपला ॲनिलीन आहे. सेकंडरी म्हणजेच काय तर जिथे आपला हा NH आहे, NH जर सेकंडरी वेनी अटॅच झाला, म्हणजे NHला 2 बॉन्ड जर अटॅच असला तर तो आपला सेकंडरी झाला, ज्याला आपण मिथिल ॲनिलीन म्हणतो. आणि टर्शरी म्हणजेच काय तर हा जो आपला नायट्रोजन आहे 3 बॉन्डनी जर अटॅच्ड होत असणार तर त्याला आपण टर्शरी म्हणतो. ओके, ॲज अ नॉमेनक्लेचर कशा प्रकारे करणार, NN डायमिथिल ॲनिलीन. ओके, सो दीज आर सम क्लासिफिकेशन ऑफ अवर ॲरोमॅटिक अमाइन, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. हा जो ॲरोमॅटिक अमाइन आहे नेमका सिंथेसाइज्ड कशा प्रकारे होतो. ठीक आहे, जर आपल्याला सिंथेसिस माहिती असणार तर आपण बाकीच्या रिॲक्शन इझिली लिहू शकतो. सो इथे आपल्याला टोटल 6 सिंथेसिस बघायचे आहे, ज्याच्यामधली फर्स्ट वन आहे रिडक्शन ऑफ नायट्राइल. नायट्राइल म्हणजेच काय, जो सायनाइड कंपाऊंड आहे त्यालाच आपण नायट्राइल म्हणतो, म्हणजे C∞N हा जो कंपाऊंड आहे याला आपण सायनाइड म्हणतो आणि नायट्राइल सुद्धा म्हणतो. तर ही जी सायनाइड आहे डायरेक्टली बेन्झीनला जर अटॅच झाले तर आपण आपला बेन्झ नायट्राइल म्हणतो. हा जेव्हा कंपाऊंड रिडक्शन रिॲक्शन शो करतो तेव्हा काय होतं की दिस बेन्झ नायट्रिल अंडरगो रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन ह्या 2 गोष्टीचा तुम्हाला फरक माहिती असणार, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. रिडक्शन म्हणजेच काय तर रिडक्शनमध्ये आपण काय करतो, ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ठीक आहे, त्याला आपण रिडक्शन म्हणतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं, एकदा काय होतं की रिमूव्हल ऑफ हायड्रोजन किंवा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन म्हणजेच ऑक्सिडेशन. कुठलं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन म्हटलं तर आपण काय करतो, हायड्रोजनला ॲड करतो. ऑक्सिडेशन म्हटलं तर काय होतं की हा ऑक्सिजनला ॲड करतो. सो हे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन मधला हा डिफरन्स तुम्ही फक्त पाठ करून ठेवा, कारण हा जो टर्म आहे बऱ्याचदा आपण वापरणार आहोत, रिडक्शन रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ओके, सो ही जनरल कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो इथे काय होतं की हा जो बेन्झ नायट्रिल आहे इट अंडरगो रिडक्शन रिॲक्शन, म्हणजेच काय तर इथे हायड्रोजनचं ॲडिशन होतं. बघ, हायड्रोजनचं ॲडिशन ॲज इट इज होत नाही, याला काहीतरी कंपाऊंड किंवा इंटरमिडिएट लागतं. सो दिस रिॲक्शन इज अंडरगो इन प्रेझेन्स ऑफ दिस लिथियम ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण LiAlH4नी इंडिकेट करतो. हा कंपाऊंड आपला बेन्झ नायट्रिलवरती हायड्रोजनची ॲडिशन करतो. ओके, सो मग 2 हायड्रोजन हा
कार्बनवरती ॲड होणार आणि 2 नायट्रोजनवरती ॲड होणार. सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ CH2 and H2. ओके, सो दिस बेन्झनायट्राइल इज कन्वर्ट इंटू बेन्झिल अमाइन. दिस इज आवर बेन्झिल अमाइन. ओव्हरऑल होतं काय की बेन्झिनला एक कार्बन अटॅच्ड आहे आणि आफ्टर दॅट देअर इज अ अटॅचमेंट ऑफ अमाइन कंपाऊंड. सो दिस इज हाऊ अवर फर्स्ट रिॲक्शन दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्राइल इज कॅरीड आउट. अगेन लेट मी क्लिअर वन थिंग. काय होतं की एक्झाममध्ये जर आपल्याला क्वेश्चन आला की राईट अ डिटेल नोट अबाउट ॲरोमॅटिक अमाइन, तेव्हा काय होतं की आपल्याला कन्फ्युजन होतं की नेमकं कुठले कुठले पॉईंट्स लिहायचे. तर फर्स्ट थिंग आपल्याला हा जो आपल्याला स्टारवाला ड्रग आहे, स्टारवाला कॅटेगरी आहे, सो इथे आपल्याला त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही काय करा, मेथड ऑफ प्रिपरेशन लिहायचे. जे काही रिॲक्शन आहे ते आपल्याला इनलिस्ट करून ठेवायचे आहे. आफ्टर दॅट ही जी रिॲक्शन आहे सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, सो तुम्हाला इथे कंपल्सरी हा मेन्शन करणं गरजेचं आहे जर हा आपला 10 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर. अगेन जे रिॲक्शन आहे दॅट इज रिॲक्शन्स ऑफ ॲरोमॅटिक अमाइन, ह्या रिॲक्शनसुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करणं गरजेचं आहे, इनलिस्ट करायचे. आणि सिंगल स्टेपवाली रिॲक्शन आहे, रिॲक्शन इथे तुम्हाला मेन्शन करायचं. आफ्टर दॅट बेसिसिटीचा जो कन्सेप्ट आहे, बेसिसिटीचा कन्सेप्ट तुम्हाला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. हे जे सगळे पॉईंट्स तुम्ही एक्झाममध्ये लिहिणार तर तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स इझिली गेन होतं. ओके, आणखीन मुलं एक मिस्टेक करतात एक्झाममध्ये लिहिताना. कुठली मिस्टेक करतात तर काय होतं की मुलं प्रिपरेशन आणि रिॲक्शन हे जे काही आहे ते इझिली लिहून टाकतात, बट मुलं विसरतात काय तर ही जी वर्डिंग आहे जे आपण एका सिंगल लाईनमध्ये लिहितो ही लिहिणं मुलं विसरतात आणि डायरेक्टली काय करतात, हेडिंग टाकतात आणि रिॲक्शन लिहितात, हेडिंग टाकतात रिॲक्शन लिहितात. सो अशानं काय होतं की त्यांना वाटतं की खूप छान असा पेपर लिहिला, सगळे रिॲक्शन अगदी छान असे लिहिले, प्रॉपर लिहिले, बट ॲक्च्युअलमध्ये होतं काय की एक्झामिनर हे सुद्धा चेक करतं की त्यांनी वर्डिंगमध्ये लिहिलं आहे की नाही. जरी ही सिंगल लाईनमधली असं डबल लाईनमध्ये असणं पण आपल्याला लिहिणं गरजेचं असते. हे जे काही वर्डिंग आहे हे आपल्याला मार्क्स गेन करायसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, सो ही जी वर्डिंग आहे तुम्ही कुठलीही रिॲक्शन लिहिली तरीही तुम्हाला ही वर्डिंग लिहिणं कंपल्सरी असते. ओके, सो मूव्हिंग टू अवर नेक्स्ट रिॲक्शन दॅट इज अ मेथड ऑफ प्रिपरेशन दॅट इज अ रिडक्शन ऑफ अ नायट्रो कंपाऊंड. हा जो नायट्रो कंपाऊंड आहे याची रिडक्शन होते, म्हणजेच काय, नायट्रोबेन्झिन अंडरगो रिडक्शन रिॲक्शन. आताच आपण बघितलं की रिडक्शन रिॲक्शन म्हणजेच काय तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन, अगेन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. हा जो NO2 आहे, NO2 इन प्रेझेन्स ऑफ अ निकेल कंपाऊंड अँड हायड्रोजन विथ हाय टेम्परेचर. हा जो आपण ट्रायंगल आहे कशासाठी मेन्शन करतो तर टेम्परेचर हाय आहे म्हणून इथे मेन्शन करतो. हे आपल्याला रिॲक्शनमध्ये काय काय करायचं, नायट्रोबेन्झिन काढायचं आहे. नायट्रोबेन्झिनमधला जो NO2 आहे याला रिप्लेस केला आहे NH2 न. सो देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर ॲनिलीन. अगेन ही प्रायमरी झालं, म्हणजेच काहीतरी इथे कुठल्याही प्रकारचं सेकंड सबस्टिट्यूशन नाही आहे, एकच फक्त NH2 अटॅच्ड आहे. जर आपला जर फर्स्ट कंपाऊंड ॲनिलीन असणार, म्हणजे जर इथे एक CH3 जर कंपाऊंड अटॅच असणार तर काय होणार, ही जी CH3 आहे ॲज इट इज असणार, NO2 ला फक्त NH2 रिप्लेस करणार इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. फक्त काय होणार, रिएजंट जे रिॲक्शन कॅरीड आउट करतात ते फक्त चेंज होणार. ओके, कंपाऊंड ॲज इट इज राहणार. सो तुम्ही हे एक रिॲक्शन लिहिली आणि किंवा दोन्ही रिॲक्शन लिहिल्या तरी ही काहीही एक प्रॉब्लेम नाही. जर 2 रिॲक्शन लिहिल्या तर फारच चांगलं, बट नाही आठवण राहत तर एक लिहिली तरी चालणार. देन थर्ड वन आहे मेथड ऑफ प्रिपरेशन दॅट इज द रिडक्शन ऑफ अमोनियम सल्फेट. सी दिस इज अवर डायनायट्रोबेन्झिन. हा डायनायट्रोबेन्झिन काय करतो, इथे बघा 2 NO2 आहे, फर्स्टची रिॲक्शन होती तिथे फक्त एक NO2 होता. मग आता 2 NO2 असल्यावर काय होणार, दोन्ही कन्वर्ट होणार का NH2 मध्ये तर नाही, फक्त जो एक आहे प्रायमरी NO2 आहे तो NH2 मध्ये कन्वर्ट होणार. सेकंडरी जो NH2 आहे तो ॲज इट इज राहत. ही जी रिॲक्शन आहे कॅरीड आउट होते इन प्रेझेन्स ऑफ NH4/2/S. हे जे इंटरमिडिएट आहे जे रिॲक्शन कॅरीड आउट करतात हे लिहिणं गरजेचं आहे, कारण हे जर कंपाऊंड नसणार तर ही रिॲक्शन होणार नाही. आणि जे काही कंपाऊंड आहे याचे जे नाव असतात ते नावसुद्धा लिहिणं गरजेचं आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आहे रिडक्टिव्ह अमिनेशन ऑफ कीटोन. म्हणजेच आपला जो कीटोन आहे, कीटोनचं रिडक्शन म्हणजेच काय,
आता कीटोन सगळ्यांना माहिती आहे, नॉर्मली जे अल्किल चेन आहे, अल्किल चेन मधला R C डबल बॉन्ड O आणि इथे त्याला का आपण काय म्हणतो, याला आपण कीटोन कंपाऊंड म्हणतो. हा जर बेन्झीन रिंगला अटॅच असणार तर याला आपण ॲरोमॅटिक कीटोन म्हणतो. सो इथे बघा, इथे बेन्झीन रिंग आणि RCH3 आहे. सो ही जी ॲसिडोफिनोन आहे, हा ॲसिडोफिनोन रिडक्शन रिॲक्शन शो करतो. याला कॅटलिस्ट लागतात. कॅटलिस्ट कुठले कुठले, इन प्रेझेन्स ऑफ निकेल कंपाऊंड ॲट 150 डिग्री सेल्सिअस आणि अमोनिया. ऑब्व्हियसली अमोनिया आपल्याला रिॲक्शनमध्ये लागणार आहे. सो इथे काय होतं की हा जो आपला C डबल बॉन्ड आहे म्हणजेच कीटोन आहे, कीटोनचं कन्व्हर्जन होतं अमाइनमध्ये. म्हणजेच काय तर हा जो आपला कंपाऊंड आहे इथे हायड्रोजनचं ॲडिशन होतं. ठीक आहे. सो दिस ऑक्सिजन गेट रिमूव्ह फ्रॉम दिस कंपाऊंड अँड देअर इज अ ॲडिशन ऑफ 1 हायड्रोजन. इथे एक हायड्रोजन अटॅच होतो. हा जो NH2 आहे, हा NH2 जाऊन इथे रिप्लेस करतो ऑक्सिजनला आणि याच्यामधलाच एक H इथे जाऊन अटॅच होतो. ओके. सो दिस कार्बन कन्वर्ट इनटू CH. हा CH ते ॲज इट इज आणि इथे ऑक्सिजनला रिप्लेस केलेला आहे NH2 ने. ओके. सो दिस इज अवर ॲरोमॅटिक अमाइन. देन मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ती आहे हॉफमॅन रिअरेंजमेंट रिॲक्शन. का ही रिॲक्शन एवढी इम्पॉर्टंट आहे? फर्स्ट थिंग, ही जी रिॲक्शन आहे एका सायंटिस्टच्या नावावरती आहे. सो जर कुठलीही रिॲक्शन एखाद्या सायंटिस्टवरच्या नावावरती असणार तर ती आपल्याला खूप इम्पॉर्टंट ठरू शकते. ही एक रिअरेंजमेंट रिॲक्शन आहे, म्हणजे ॲसिटामाइड हा याचा प्रिकर्सर आहे. सेकंड थिंग, ही जी रिॲक्शन एवढी इम्पॉर्टंट का आहे, का मी याला सारखं इम्पॉर्टंट म्हणताय, तर आता ही जी फर्स्ट किंवा रिॲक्शन बघितली तर इथे काय होतं, जेवढे कार्बन होते ती म्हणजे जेवढे कार्बन स्टार्टिंग मटेरियलमध्ये होते तेवढेच एंडिंग मटेरियलमध्ये आहे. म्हणजे हा एक हा C आणि बेन्झीनमधला जो कार्बन आहे ॲज इट इज आहे. कुठलीही तुम्ही रिॲक्शन धरली आणि त्याला बघितलं तर काय होणार, जे काही नंबर ऑफ कार्बन आहे प्रिकर्सरमध्ये आहे तेच आपल्याला प्रोडक्टमध्ये सापडतात, म्हणजे सेम असतात. बट हॉफमॅन रिअरेंजमेंटमध्ये ते होत नाही. हॉफमॅन रिअरेंजमेंटमध्ये जो काही कंपाऊंड फॉर्म होतो त्यामध्ये एक कार्बन कमी होतो. म्हणजेच आता इथे बघा, ॲसिटामाइडमध्ये बघा बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O आणि NH2 आहे. बट ॲनिलीनमध्ये फक्त बेन्झीन रिंग आणि एक NH2 अटॅच आहे. म्हणजे हा जो मधातला C डबल बॉन्ड आहे कम्प्लिटली रिमूव्ह झाला आहे. म्हणून जास्त इम्पॉर्टंट आहे ही रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं की जे प्रायमरी अमाइन आहे याच्यामधला जो एक कार्बन आहे तो एक कार्बन कमी असतो. आणि ही रिॲक्शन कोण कॅरीड आउट करतं, तर सोडियम हायपोब्रोमाइड ही रिॲक्शन कॅरीड आउट होतो. ओके. सो दिस इज अवर सोडियम हायपोब्रोमाइड. हा काय करतो, इथे रिअरेंजमेंट रिॲक्शन शो करतो. म्हणजेच काय तर हा ॲसिटामाइडमधला हा C डबल बॉन्ड O हा रिमूव्ह करतो. हा CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्ममधनं सिस्टीमच्या बाहेर निघतं आणि सोडियम ब्रोमाइड हा फॉर्म होतो. सो दिस इज हाऊ अवर हॉफमॅन रिअरेंजमेंट रिॲक्शन इज हॅपन. काय होतं की ॲसिडामाइड कन्वर्ट होतं ॲनिलीनमध्ये आणि डिफरंट काय आहे दोन कंपाऊंडमध्ये, फक्त एक ऑक्सिजन कमी आहे. ठीक आहे. सो ही जी रिॲक्शन आहे तुम्हाला आठवण ठेवायची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. आफ्टर दॅट वी हॅव सिक्स्थ अँड लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन, दॅट इज अमोलिसिस ऑफ अरिल क्लोराईड. हा आपला अरिल क्लोराईड आहे. अरिल म्हणजेच काय तर ॲरोमॅटिक रिंग आणि त्याला क्लोरो कंपाऊंड अटॅच्ड आहे. हा कंपाऊंड काय करतो, अमोनियासोबत रिॲक्शन शो करतो इन प्रेझेन्स ऑफ CuCl2 विथ ॲट अ टेम्परेचर 210 डिग्री सेल्सिअस. हे जे टेम्परेचर आहे हे आपल्याला ॲज इट इज लिहायचं असतं. कॉपर साल्टसोबत याची रिॲक्शन होते तेव्हा काय होतं की हा जो Cl कंपाऊंड आहे हा रिप्लेस होतो विथ दिस NH2. NH2 चे 2 मॉलिक्युल्स हे इथे यूज केले जातात. सो एक मॉलिक्यूल काय होतं NH2 म्हणून इथे Cl ला रिप्लेस करतो आणि सेकंड वन जो आहे NH2 NH3 सोबत हा जो काय Cl आहे तो बॉन्ड फॉर्म करतो. ओके. आता तुम्हाला कन्फ्युजन होतात कसं काय होणार, हे बघा. सी दिस इज अवर क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन सोबत 2 मॉलिक्यूल NH3 रिॲक्ट होतात. सो NH3 मधला एक NH2 हा याला रिप्लेस करतो. मग काय राहणार, याच्यामधला एक हायड्रोजन आणि हा Cl. सो इथे त्याची एक ॲडिशन होते म्हणजे NH. मग 3 आणि 1 4 आणि हा एक Cl. सो NH4Cl इथे ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणजेच अमोनियम क्लोराईड म्हणून ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर निघतं. ओके. सो कन्फ्यूज व्हायचं नाही. देन वी हॅव सेकंड पार्ट, दॅट इज अ रिॲक्शन ऑफ ॲरोमॅटिक अमाइन. म्हणजेच हा जो आपला ॲरोमॅटिक अमाइनला आपण सिंथेसाइज केला आहे, ॲनिलीनला आपण सिंथेसाइज केला आहे. हा जो ॲनिलीन आहे कशा प्रकारे रिॲक्शन शो करतो, तर नेमका 5 रिॲक्शन हा शो करतात. फर्स्ट वन आहे फॉर्मेशन ऑफ अमाइड. म्हणजेच काय तर हा आपला ॲनिलीन अमाइड फॉर्म करतो. कशा प्रकारे फॉर्म करतो, तर
हा ॲनिलीन आहे. ॲनिलीनची रिॲक्शन ॲसिल क्लोराईड सोबत. आता हा NH2 आहे. NH2ला तुम्ही असं लिहा किंवा डायरेक्ट NH2 लिहा तरीही सेम होतं. मी फक्त तुम्हाला रिॲक्शन समजली पाहिजे. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे याला NH2 लिहिलं किंवा हा जो H आहे याला अशा प्रकारे लिहिलं तरी सेम आहे. फक्त रिॲक्शन समजली पाहिजे म्हणून याला असं थोडं ओपन फॉर्ममध्ये लिहिलं इथे. हा जो कंपाऊंड आहे रिॲक्शन शो करतो ॲसाइल क्लोराईड सोबत. ॲसाइल क्लोराईड म्हणजे बेन्झीन रिंग विथ सी डबल बॉन्ड O आणि Cl. मग हा जो H आहे Cl सोबत बॉन्ड फॉर्म करतो अँड देअर इज अ लिबरेशन ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड अगेन हा नायट्रोजन आहे आणि कार्बन आहे. कार्बनमध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो. सो बाकीचे कंपाऊंड ॲज इट इज. आणि काय फॉर्म होतं तर हा जो बेन्झिल अमाइड आहे तो कंपाऊंड फॉर्म करतो. जेव्हा C डबल बॉन्ड O आणि NH असतो त्याला आपण अमाइड ग्रुप म्हणतो. ओके, सो दिस अमाइड कंपाऊंड इज फॉर्म. देन वी हॅव सेकंड रिॲक्शन दॅट इज फॉर्मेशन ऑफ साल्ट. कशा प्रकारे हा आपला कंपाऊंड साल्ट फॉर्म करतो. दिस ॲनिलीन रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि फक्त डायरेक्टली हा जो HCl आहे अमाईनसोबत जाऊन बॉन्ड फॉर्म करतो. सो इथे NH2 आहे याची ॲडिशन होते म्हणजे NH3 आणि Cl आणि साल्ट आहे म्हणून पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दोन्ही येणार. सो NH3 पॉझिटिव्ह अँड Cl निगेटिव्ह. सो दिस बेन्झोनियम क्लोराईड इज सिंथेसाइज जो आपला साल्ट आहे. ही आपली सेकंड रिॲक्शन आहे. देन वी हॅव थर्ड रिॲक्शन दॅट इज ॲसिटायलेशन रिॲक्शन. ह्या ॲसिटायलेशन रिॲक्शनमध्ये काय होतं हा जो ॲनिलीन आहे ॲनिलीन रिॲक्ट होतं ॲसिटिक अनहायड्राइड. अगेन मी इथे ॲनिलीनला ओपन फॉर्ममध्ये लिहिलं. NH2ला इथे एक H आणि इथे एक H शो केला. सो हा काय कंपाऊंड काय करतो रिॲक्शन शो करतो विथ ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड फक्त तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे फक्त मध्ये ऑक्सिजन आहे 2 कीटोन आणि इथे एक CH3 दोन्ही साईडला प्रेझेंट आहे. सो इथे बघा हा जो कंपाऊंड आहे इथे ऑक्सिजनमधनं इथे ब्रेकडाऊन होतो. हा जो ऑक्सिजन आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधला बॉन्ड फॉर्म होतो अँड रिमेनिंग जो कंपाऊंड आहे कम्प्लिटली इथे नायट्रोजनवरती जाऊन अटॅच्ड होतो. मग इथे बाय प्रोडक्ट कशा प्रकारे फॉर्म होणार आहे बघा. तर हा CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O आणि हा ऑक्सिजन हा हायड्रोजन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. ॲसिटिक ॲसिड फॉर्म होतं. बेन्झीन ॲज इट इज राहणार अँड H ॲज इट इज राहणार आणि हा जो कम्प्लीट C डबल बॉन्ड O CH3 आहे इथे जाऊन अटॅच होणार. ओके, सो दिस इज आवर ॲसिटानिलाइड. देन वी हॅव फोर्थ रिॲक्शन दॅट इज कार्बोनिल अमाइन रिॲक्शन. ही रिॲक्शन कशा प्रकारे आहे तर ॲनिलीन काय करतो क्लोरोफॉर्म सोबत रिॲक्शन शो करतो अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर सायनो कंपाऊंड. ही जी रिॲक्शन आहे कशा प्रकारे कॅरीड आउट होतं तर हा जो N आहे N आणि हा कार्बन आहे दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होतं. बाकी जे हायड्रोजन आहे हे सिस्टीमच्या बाहेर जातं आणि जे काही आहे ती बाय प्रोडक्ट फॉर्म होतं. आपल्याला मेन इम्पॉर्टंट काय आहे सायनो कंपाऊंड फॉर्म करणं आहे. सो डायरेक्टली N ट्रिपल बॉन्ड C आणि विथ अ C बेअरिंग अ निगेटिव्ह चार्ज अँड दिस नायट्रोजन बेअरिंग अ पॉझिटिव्ह चार्ज अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर कार्बोनिल अमाइन. सो अगदी छान अशा सिम्पल अशा रिॲक्शन आहे. आय होप तुम्हाला एन्जॉय होत असणार कारण मला तरी ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप जास्त आवडणारा सब्जेक्ट आहे. कारण फार असं आपल्याला थेअरी लिहायचं नसतं. आपल्याला फक्त आणि फक्त रिॲक्शन आणि त्याची थेअरी तीही मोजकी लिहायची असते. सो खूप असा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. याला फक्त मुलांनी हार्ड आहे म्हणून सोडून दिलेला आहे. बट ट्रस्ट मी गाईज खूप जास्त सिम्पल हा सब्जेक्ट आहे. फक्त रिॲक्शन आपल्याला कुठला कंपाऊंड कुठे जाऊन अटॅच होतो आणि काय आपल्याला कंपाऊंड लागतात एवढंच आठवण ठेवायचं असतं. बाकी खूप छान असा हा एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. ओके, सो नेक्स्ट रिॲक्शन आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजेच काय तर देअर इज अ ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मधला फरक नेहमी आठवण ठेवायचा. हा जो ॲनिलीन आहे ऑक्सिजन सोबत रिॲक्शन शो करतो इन प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ॲसिड. हा जो NH2 आहे फर्स्ट रिॲक्शनमध्ये बघा. आता मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये आपण काय केलं होतं ही रिव्हर्स रिॲक्शन होती म्हणजे NO2 पासनं NH2 फॉर्म केला. इथे काय होतं रिव्हर्स झाली आहे म्हणजे NH2 पासनं NO2 फॉर्म झाला. सो दिस ऑक्सिजन is come and attached to this nitrogen and there is a formation of NO2 that is nitrobenzene. So this is all about the reaction of our aniline or aromatic amine. आता याची बेसिसिटी हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फिनॉलचा तर बरेचदा विचारला जातो आणि अरोमॅटिक अमाइनचा सुद्धा बऱ्याचदा विचारला जातो. सो हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे.
लेविस नावाचा एक सायंटिस्ट आहे ज्यांनी एक ॲसिडिटी आणि बेसिसिटीचा कन्सेप्ट इथे एक्सप्लेन केला आहे. हा काय करतो, असा एखादा एलिमेंट जो लोन पेअरला ॲक्सेप्ट करतो त्याला ॲसिड म्हणतो, आणि असा एखादा कंपाऊंड जो लोन पेअरला डोनेट करतो त्याला आपण बेस म्हणतो. म्हणजेच काय, ॲक्सेप्ट जर करणार असणार तर तो ॲसिड म्हणजे ए वरून, आणि ऑब्व्हियसली याच्या अपोजिट म्हणजेच काय तर डोनेट करत असणार तर त्याला आपण बेस म्हणतो. हा एक कन्सेप्ट लेविसने एक्सप्लेन केलेला आहे आणि हा एक थिअरी मांडून ठेवलेली आहे. अकॉर्डिंग टू दिस थिअरी असा एखादा कंपाऊंड जो लोन पेअर एक्सेप्ट करतो तो काय झाला ॲसिड, आणि असा एखादा कंपाऊंड जो लोन पेअर डोनेट करतो तो काय झाला बेस. अमोनिया आपल्याला माहिती आहे, अमोनियावरती लोन पेअर प्रेझेंट असतो. सो अमोनियावरती लोन पेअर असल्यामुळे हा श्रीमंत झाला. ठीक आहे, असा एखादा व्यक्ती ज्याच्याकडे खूप पैसे आहे तर तो काय करणार, दुसऱ्याला पैसे देणार, थोडीफार हेल्प करणार. ठीक आहे, किंवा दान म्हणून नाही बट काहीतरी हेल्प म्हणून व्याजाने तो पैसे देणार, म्हणजे श्रीमंत आहे, डोनेट करतो. सो अमोनियाच्या केसमध्ये सुद्धा काय लोन पेअर आहे, ऑक्सिजनवरती पण लोन पेअर असते. सो हे काय झाले, श्रीमंत व्यक्ती झाले, आणि श्रीमंत व्यक्ती काय करतात, डोनेट करतात. मग कशा प्रकारे पण डोनेट करू, मग इथे अमोनिया काय करतो, डोनेट करतो. सो इट इज अ बेसिक इन नेचर, कारण हा लोन पेअर एक्झिस्ट करतो आणि तो डोनेट करू शकतो. हेन्स याचे जे काही डेरिव्हेटिव्ज आहे ते सुद्धा बेसिक नेचरमध्ये आहे. लाईक अल्किल अमाइन आहे, म्हणजेच आपला जो अल्किल दॅट इज आर जर आपला NH2 ला अटॅच झाला, इथे लोन पेअर आहे तो, सो याच्यासोबत हे जर बॉन्ड फॉर्म करणार तर हे पण श्रीमंत होणार. आता मला सांगा, एखादा श्रीमंत व्यक्ती आहे त्याचा फ्रेंड कोण राहणार, श्रीमंतच व्यक्ती राहणार. श्रीमंताची मैत्री श्रीमंताशी होते, गरीबाची गरीबाच होते. हे एक खूप जुनी अशी पारंपरिक पद्धत आहे. तुम्ही म्हणाल मॅम असं होत नाही, बट हा दिस इज द रिअल फॅक्ट. कॉलेजमध्ये नाही होत बट रिअल लाईफमध्ये असं होतं की आपण ज्या लेवलच्या व्यक्तीसोबत राहतो त्याचप्रमाणे आपण घडत असतो, बनत असतो. सो दिस इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. सो इथे सुद्धा तेच होतं की एखादा कंपाऊंड इथे जर अटॅच्ड होत असणार तर तो काय होणार, बेसिक नेचरचा होता. म्हणजेच काय, आता इथे दोन कन्सेप्ट आहे, एक इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा. अगेन एक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणार, इलेक्ट्रॉन डेन्सिटीची. इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा हा एक टर्म आहे की इथे काय होतं की मोर इलेक्ट्रॉन लोन पेअर मोर डेन्सिटी. सो ही कन्सेप्ट आहे, तुम्ही ऐकली असणार, बट तुम्हाला जरी विसर पडणार तरी मी इथे मेन्शन केलेली आहे. काय होतं की इथे कुठलाही कंपाऊंड अटॅच्ड होतं त्याच्यावरती आपल्या कंपाऊंडची बेसिसिटी किंवा ॲसिडिटी डिपेंड होतं. जर आपला जो अटॅच्ड होणारा कंपाऊंड जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असणार, म्हणजेच काय तो ऑलरेडी श्रीमंत असणार. आता इथे ऑलरेडी लोन पेअर आहे आणि इथे असा एखादा कंपाऊंड आहे जो ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच आहे, श्रीमंत आहे, तर हा काय करणार, इलेक्ट्रॉन परत डोनेट करणार. डोनेट केल्यामुळे काय होणार, जी काही लोन पेअर आहे ते इन्क्रीज होणार, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज होणार, आणि इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जर इन्क्रीज होणार तर बेसिसिटी इन्क्रीज होतं. ही एक कन्सेप्ट आहे, ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तुम्ही म्हणाल मॅम इथे हे कशाला एक्सप्लेन करतात, आपल्याला ॲरोमॅटिक कंपाऊंडचं बघायचं आहे. जर आपल्याला ॲलिफिटिक कंपाऊंडचं माहिती असलं तर आपण इझिली ॲरोमॅटिक कंपाऊंडचं लिहू शकतो. ओके, म्हणून मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत आहे. तर अल्किल कंपाऊंड कुठले कुठले आहे, तर CH3CH5 किंवा C3H6 जे काही आहे ते सगळे कंपाऊंड काय करतात, हे आपले इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे. जर आपला कंपाऊंड इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणारा, म्हणजेच हा ऑलरेडी कंपाऊंड एक्स पकडा, एक्स आहे, NH2 ला अटॅच झाला आणि हा गरीब आहे, तर हा काय करणार, याचे लोन पेअर घेऊन घेणार, म्हणजेच याला पण गरीब करणार. सो काय होणार, इलेक्ट्रॉनची जी काही डेन्सिटी आहे ती डिक्रीज होणार, आणि डेन्सिटी डिक्रीज झाली तर बेसिसिटी डिक्रीज होतं. सो जी काही ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे, म्हणजे एका चेनमध्ये राहणार जे कंपाऊंड आहे यांची जी बेसिसिटी असते ती या ऑर्डरनी प्लेस होते. म्हणजेच काय तर प्रायमरीची बघा, तर प्रायमरीवरती 2 लोन पेअर प्रेझेंट आहे. मग इथे काय करणार, हा आपला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे, म्हणजे एक श्रीमंत व्यक्ती अटॅच झाला तर हा याला श्रीमंत करणार. बट 2 श्रीमंत झाले तर मग काय होणार, आणखीन श्रीमंत होणार, म्हणजे याची बेसिसिटी इन्क्रीज होणार. बट 3 श्रीमंत जर मित्र जर एखाद्याला मिळाले तर काय होणार, तो आणखीन श्रीमंत होणार, राईट. बट ॲक्च्युअलमध्ये काय होतं की हा जो टर्शरी अमाइन आहे हा टर्शरी स्टिअरिक हिंड्रन्स शो करतो. म्हणजेच काय तर ही जी याच्यामधली जी स्पेस आहे ती स्पेसमुळे हा जो थर्डवाला जो अल्किल आहे तो याला इलेक्ट्रॉन डोनेट करू शकत नाही. सो मग इथे जी काही ऑर्डर आहे ती कशा प्रकारे होतं, तर टर्शरी सेकंडरी प्रायमरी न होता इथे ऑर्डर होतं, आधी सेकंडरी देन टर्शरी आणि प्रायमरी, अशा प्रकारे ही ऑर्डर असते बेसिसिटीची. म्हणजे सगळ्यात जास्त बेसिक हा सेकंडरी, देन टर्शरी आणि देन
प्रायमरी अशा प्रकारे. बट हे जे कन्सेप्ट आहे हे एका सिंगल चेनवाल्या कंपाऊंडसोबत म्हणजेच ॲलिफॅटिक कंपाऊंडसोबत होतं. ॲरोमॅटिक कंपाऊंडसोबत असं होत नाही. का होत नाही? ॲरोमॅटिक कंपाऊंड ऑलरेडी बेन्झिनला अटॅच्ड आहे आणि याच्यामधला हा जो NH2 आहे, NH2 मधला जो लोन पेअर आहे तो बेन्झिनमध्ये कंटिन्युअसली मूव्ह होतं. कारण आपल्याला माहिती आहे बेन्झिन काय करतो, बेन्झिन हा रेझोनन्स शो करतो टू ॲक्वायर स्टॅबिलिटी. याच्यामधले जे 3 बॉन्ड आहे, जे सिंगल बॉन्ड आहे बट 3 टाइम्स आहे, हे काय करतात, कंटिन्युअसली मूव्ह होतात. त्याचा आपण रेझोनन्स बघितला आहे. कशा प्रकारे रेझोनन्स शो करतो ते आपण आता बघूच द्या. बट रेझोनन्स शो केल्यामुळं काय होतं की हा मोस्ट स्टेबल कंपाऊंड होतो. आता इथे बघा 5 रेझोनेटिंग फॉर्म शो करतात, 1 2 3 4 आणि 5. ह्या 5 रेझोनन्समुळं काय होतं की आपला जो काही कंपाऊंड आहे स्टेबल होतं. स्टेबिलिटी झाल्यामुळं जी काही बेसिसिटी आहे ते डिक्रीज होते. सो दिस ॲरोमॅटिक अमाइन इज लेस बेसिक ॲज कम्पेअर्ड टू ॲलिफॅटिक अमाइन. आता कशा प्रकारे, तर मी तुम्हाला रेझोनन्स सांगते कशा प्रकारे हा रेझोनन्स शो करतो. सी, दिस इज आवर बेन्झिन रिंग. आता हे जे डबल बॉन्ड आहे तुम्ही इकडनं लिहिले का इकडनं लिहिले का सारखंच कुठल्याही प्रकारचं लिहिलं, फक्त काय जे बॉन्डचं शिफ्टिंग आहे ते शिफ्टिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. NH2 दिस बेअरिंग अ लोन पेअर. आता काय होतं, ऑलवेज बघा, आता हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड मूव्ह होणार टू गिव्हन निगेटिव्ह चार्ज. हे जे मी तुम्हाला सांगते लाईन ती पाठ करा की दिस डबल बॉन्ड इज मूव्ह टू गिव्हन निगेटिव्ह चार्ज अँड ॲट द एंड दिस निगेटिव्ह चार्जच्या टेलला काय होतं, पॉझिटिव्ह चार्ज येतं, त्याच्या शेपटीला पॉझिटिव्ह चार्ज येतं अँड अगेन दिस निगेटिव्ह चार्ज मूव्स टू गिव्ह डबल बॉन्ड. हे फक्त तुम्ही पाठ करून टाका. हे जो कन्सेप्ट पाठ केला ना तुम्ही कुठल्याही कंपाऊंडचा रेझोनन्स काढू शकता. कसं, दिस लोन पेअर आधी मूव्ह होणार, मूव्स टू गिव्ह अ डबल बॉन्ड अँड दिस डबल बॉन्ड इज मूव्स टू गिव्ह अ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे, ही जी रिंग आहे ॲज इट इज, इथेच फक्त चेंज होतं. हे जे 2 बॉन्ड आहे ते ॲज इट इज राहणार. इथे काय होणार, इथे हा जो निगेटिव्ह चार्जनी काय केला, हा स्टॅबिलिटी एक्वायर करायसाठी आणि इथे निगेटिव्ह चार्ज केला. आणि इथे काय केलं, लोन पेअरनं काय केले, 2 बॉन्ड फॉर्म केला NH2. आता हा इथनं मूव्ह झाला म्हणून इथे पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके. आता हा जो कंपाऊंड आहे अनस्टेबल आहे. सो स्टेबिलिटी एक्वायर करायसाठी ही जे चार्जेस आहे कंटिन्युअसली रिंगमध्ये मूव्ह होतात. कशा प्रकारे मूव्ह होतात, अगेन दिस निगेटिव्ह चार्ज इज गिव्ह डबल बॉन्ड अँड दिस डबल बॉन्ड इज मूव्ह टू गिव्ह निगेटिव्ह चार्ज. म्हणून म्हणते हा जो सेंटेन्स आहे, डायलॉग आहे, तुम्ही पाठ करून ठेवा रेझोनन्स काढायसाठी. अगेन हे जे काही इथले आहे हे ॲज इट इज राहणार. चेंजेस कुठं होतात, हा निगेटिव्ह चार्ज काय करतं, हा डबल बॉन्ड देतं आणि हा डबल बॉन्ड काय करतो, निगेटिव्ह चार्ज देतो. हा जो डबल बॉन्ड आहे हा ॲज इट इज. ठीक आहे. अगेन बस बॉक्स ॲज इट इज, हा डबल बॉन्ड अँड NH2 ॲज इट इज आणि पॉझिटिव्ह चार्ज ॲज इट इज. अगेन हा काय करतो, निगेटिव्ह चार्ज परत फिरणार, परत हा काय करणार, डबल बॉन्ड देणार, परत हा निगेटिव्ह चार्ज काय करणार, डबल बॉन्ड काय करणार, निगेटिव्ह चार्ज देणार. सो इथे हा डबल बॉन्ड ॲज इट इज, इथे कुठल्याही प्रकारचा चेंजेस नाही. ठीक आहे. हा निगेटिव्ह चार्ज काय करणार, इथे डबल बॉन्ड देणार, इथे मूव्ह झाला आणि डबल बॉन्डनी काय केला, निगेटिव्ह चार्ज झाला. सो इथे ॲज इट इज. अगेन स्टेबलाइज्ड आहे का नाही, अगेन मुवमेंट होतं. ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे म्हणून दोन्ही साईडला ॲरो दाखवते. This negative charge moves to give a double bond and this double bond is moves to give an electron lone pair. Okay, so box as it is, हे 2 बॉन्ड ॲज इट इज, इथे एक बॉन्ड फॉर्म होणार. सो इथे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड होता म्हणून इथे सिंगल बॉन्ड येणार NH2 आणि याच्यावरती जो लोन पेअर आहे ते ॲज इट इज. ओके. अगेन हे ते बघा, ही जी रिॲक्शन आहे सर्कलमध्ये शो करतो. सो अगेन फर्स्ट स्टेपमध्ये ही मूव्ह होते. सो हे कंटिन्युअसली फिरत असतं आणि हे काय करतं, एक आपल्याला रेझोनेटिंग फॉर्म देतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. इथे तुम्हाला क्लिअर झाला असणार की रेझोनेटिंग फॉर्म कशा प्रकारे आपण काढू शकतो. आता मोर रेझोनेटिंग फॉर मोर स्टॅबिलिटी जर जास्त झाली तर काय होतं, जी काही बेसिसिटी आहे ते डिक्रीज होतं. आता ॲलिफॅटिक अमाइन म्हणजेच काय तर जे चेनवाले जे काही कंपाऊंड आहे त्यांची जे काही बेसिसिटी आहे ती जास्त असते ॲज कम्पेअर टू ॲरोमॅटिक अमाइन. म्हणून ही जी बेसिसिटी आहे आपण कशा प्रकारे लिहिणार, आधी सेकंडरी अमाइनची, देन टर्शरी अमाइनची, देन प्रायमरीची आणि सगळ्यात लास्टला ॲरोमॅटिक अमाइनची. ही जी मी इथे लाईन लिहिली आहे ना, ही तुम्हाला खूप जास्त मार्क्स गेन करू शकते.
जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू ही खूप इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्ही सेमिस्टरमध्ये ही लाईन लिहिली नाही तुम्हाला एखाद अर्धा मार्क्स जाईल, बट जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू हा जर क्वेश्चन आला ना तर तुम्हाला डायरेक्टली 4 मार्क्स देऊन जाईल. ओके, सो दिस इज हाऊ मच दिस कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट. सो आय होप तुम्हाला जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाले असणार. आता हे जी बेसिसिटी आहे नेमकं कुठले फॅक्टर्स आहे ह्या बेसिसिटीवरती अफेक्ट करतात आणि जे काही सबस्टिट्युएंट्स आहे सबस्टिट्युएंट्समुळं नेमकं काय स्टॅबिलिटीवरती इफेक्ट होतात. तर रेझोनन्स सगळ्यांना कळलं आहे की रेझोनन्स जर असला तर काय होणार, स्टेबिलिटी होणार. स्टॅबिलिटी जर आली तर काय होणार, बेसिसिटी डिक्रीज होणार. ठीक आहे. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे आपल्याला इथे ॲरोमॅटिक कंपाऊंडची बघायची आहे, ॲरोमॅटिक अमाईनची. ॲरोमॅटिक अमाईनमध्ये काय होतं, स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली तर काय होतं, बेसिसिटी डिक्रीज होतं. आणि ऑब्व्हियसली बेसिसिटी जर डिक्रीज झालं तर ॲसिडिटी इन्क्रीज होतं. ठीक आहे, सो कन्फ्यूज व्हायचं नाही. बट आता हे आपण कशाचं बघितलं, NH2चा ॲनिलीनचं बघितलं. आता ह्या जर NH2 वरती एखादा जर सबस्टिट्युएंट येऊन जर अटॅच्ड झाला तर याच्यामुळे याची बेसिसिटीवरती काय इफेक्ट होतं ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट थिंग, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर आला तर काय होतं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करणार, हा इलेक्ट्रॉनला देणार. जी कन्सेप्ट आता आपण बघितली, आता म्हणजे श्रीमंत आहे, श्रीमंत लोक आहे आणि ह्या श्रीमंतासोबत ह्या श्रीमंताची जर गाठ झाली म्हणजे हा श्रीमंत व्यक्ती जर अटॅच झाला जो डोनेट करू शकतो, सो हा काय करणार, इलेक्ट्रॉन देणार, इलेक्ट्रॉन रिलीज करणार. इलेक्ट्रॉन रिलीज केल्यामुळं काय होणार, जी काही इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे ती इन्क्रीज होणार. डेन्सिटी इन्क्रीज झाला तर बेसिसिटी इन्क्रीज होणार. ठीक आहे, सो हा श्रीमंत व्यक्ती जर अटॅच झाला तर हा काय करणार, डेन्सिटी इन्क्रीज करणार. डेन्सिटी इन्क्रीज झाला तर काय होणार, बेसिसिटी इन्क्रीज होणार. ठीक आहे, मग अशी श्रीमंत लोक कुठले आहे, श्रीमंत कंपाऊंड कुठले आहे, CH3, NH2 आणि OCH3 हे आपले इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे श्रीमंत लोक आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजेच काय, एखादा गरीब व्यक्ती जर इथे अटॅच झाला, श्रीमंतासोबत एखादा पुअर व्यक्ती, एखादा गरीब व्यक्ती जर अटॅच झाला, फॉर एक्झाम्पल आपण इथे आता F कन्सिडर करते मी, हा काय करणार, ऑलरेडी हा गरीब आहे आणि हा काय करणार, याच्याकडे मला दे थोडे पैसे, मला हेल्प पाहिजे. ठीक आहे, सो हा हेल्प करणार म्हणजे विड्रॉ करणार म्हणून काय होणार, बेसिसिटी डिक्रीज होणार. जे काही आपली डेन्सिटी आहे ते डिक्रीज होणार. मग आता हे गरीब व्यक्ती कुठले आहे, NO2, SO3 आणि COOH हे कंपाऊंड, हे तुम्ही आठवण ठेवायचं. ओके, सो अगदी छान अशा सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. आय होप तुम्हाला क्लिअर आहे. आफ्टर दॅट वी हॅव फॅक्टर्स अफेक्टिंग द बेसिसिटी, म्हणजे कुठले फॅक्टर आहे जे बेसिसिटीवरती अफेक्ट करतात. फर्स्ट आहे रेझोनन्स, सेकंड आहे इंडक्टिव्ह, देन हायड्रोजन बॉन्डिंग, ऑर्बिटल नेचर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, देन वी हॅव स्टिअरिक इफेक्ट, सॉल्वंट इफेक्ट अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बॉन्डेड ॲटम. फर्स्ट वन आहे रेझोनन्स इफेक्ट. आता रेझोनन्स आपण बघितलं आहे की रेझोनन्स काय करतं, स्टॅबिलिटी देतं आणि स्टॅबिलिटी दिलं त्याच्यामुळं काय होतं की जी काही डेन्सिटी आहे ते डेन्सिटी डिक्रीज होतं. सो रेझोनन्सबद्दल आपण जे काही डिस्कस केलं आहे दॅट इज रेझोनन्स इन्क्रीज झाला तर काय होतं, स्टॅबिलिटी इन्क्रीज होतं आणि बेसिसिटी डिक्रीज होतं. आता एक एक्झाम्पल घेतलं की पॅरानायट्रो ॲनिलीन, याच्यामध्ये बघा हा NO2 हा आपला कुठला कंपाऊंड आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमुळे काय होतं की हा रेझोनन्स शो करतो. म्हणजे आता बघा ऑलरेडी इथे एक लोन पेअर प्रेझेंट आहे जो रेझोनन्स शो करतो, बट इथे NO2 अटॅच झाल्यामुळं काय होतं की जो आपला कंपाऊंड 5 रेझोनेटिंग फॉर्म शो करतो तर इथे 2 रेझोनेटिंग फॉर्म शो करतो. म्हणजे हा जो डबल बॉन्ड आहे हा इथे एक डबल बॉन्ड फॉर्म करतो. सो दिस डबल बॉन्ड इज मूव्स टू निगेटिव्ह चार्ज, म्हणजे इथे एक N डबल बॉन्ड होतो आणि दोन्ही ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येतो. सो इथे 2च फक्त रेझोनेटिंग फॉर्म येतात. सो हा जो कंपाऊंड आहे लेस बेसिक आहे ॲज कम्पेअर टू ॲनिलीन. ओके, सो नेक्स्ट वन आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्टचं पण एक छान असं सिम्पल असं कन्सेप्ट आहे. जर इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज झाला तर बेसिसिटी इन्क्रीज होतं. मग एखादा कंपाऊंड जो इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज होतं असा जर अटॅच झाला तर तो काय करणार, बेसिसिटी इन्क्रीज करणार. मग कुठले कंपाऊंड आहे जो इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज करतात तर ते आपले अल्किल कंपाऊंड आहे, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, ते सगळे आपले इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज करतात, म्हणजेच बेसिसिटी इन्क्रीज करतात. देन कुठले कंपाऊंड आहे जे इंडक्टिव्ह इफेक्ट कमी करतात,
NR3NH3NO2 सायनाइड आणि ॲसिड हे कंपाऊंड इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीज करतात. देन हायड्रोजन बॉन्डिंग कशा प्रकारे अफेक्ट करतो, तर हायड्रोजन बॉन्डिंग काय करतो, स्टॅबिलिटी देतो आणि ऑब्व्हियसली स्टॅबिलिटी दिल्यामुळे काय होतात, जी काही बेसिसिटी आहे ते डिक्रीज होतात. देन वी हॅव ऑर्बिटल अँड नेचर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे जे एस ऑर्बिटलवाले आहे, पी ऑर्बिटलवाले आहे, तर एस कॅरेक्टरिस्टिकवाला जो ऑर्बिटल जर असणार, तर जर एस कॅरेक्टरिस्टिक इन्क्रीज झाला असणार तर जी काही बेसिसिटी आहे ती डिक्रीज होतं. देन वी हॅव स्टिअरिक इफेक्ट. स्टिअरिक हिंड्रन्स म्हणजेच काय, तर दोन कंपाऊंडमधला जर गॅप स्टिअरिक हिंड्रन्स जर इन्क्रीज झालं तर काय होतं, बेसिसिटी डिक्रीज होतं. देन वी हॅव सॉल्व्हंट इफेक्ट. हा सॉल्व्हंट इफेक्ट काय करतो, जो काही कंपाऊंड आहे याला स्टॅबिलाइज करतो. स्टॅबिलिटी झाल्यामुळे काय होणार, जे काही रिएक्टिव्हिटी आहे ती डिक्रीज होणार आणि बेसिसिटी डिक्रीज होणार. म्हणजे आता ओव्हरऑल जे काही आपण बघितलं ते सगळे कंपाऊंड काय करत होतं, बेसिसिटी डिक्रीज करत होते. देन वी हॅव लास्ट वन, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बॉन्डेड कंपाऊंड. इलेक्ट्रोनिगेटिव्ह जर कंपाऊंड जर अटॅच झाला तर तो काय करणार, बेसिसिटी डिक्रीज होणार. सो ओव्हरऑल हे जे काही कंपाऊंड आहे सगळे ते बेसिसिटी डिक्रीज करतात. देन वी हॅव अरिल डायझोनियम साल्ट. आता हे अरिल डायझोनियम साल्ट म्हणजे आहे तरी काय, तर याचा जनरल फॉर्म्युला आहे अरिल म्हणजेच बेन्झिन कंपाऊंड, R2 आणि X म्हणजेच असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन असणार विच इज बॉन्डेड विथ अ ट्रिपल बॉन्ड, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार, आणि X म्हणजेच आपला हॅलोजन कंपाऊंड असणार ज्याला बेन्झिन असणार, म्हणजे त्याच्यावर बेन्झिन डायझोनियम क्लोराईड. हा आपला एक अरिल डायझोनियम साल्ट आहे. हा जो कंपाऊंड आहे याचा जे काही सिंथेटिक युजेस आहे आपल्याला सिलेबसमध्ये विचारले गेलेला आहे. हा काय करतो, हा आपला एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जो अरिल डेरिव्हेटिव्ह आहे. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो फॉर द प्रोडक्शन ऑफ डायज इन फॅब्रिक. ओके, याचे सिंथेटिक युजेस आहे म्हणजेच नेमका सिंथेसिसमध्ये कुठल्या कुठल्या कंपाऊंडचा हा यूज होतो. हे सिंथेसिस मी तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये अवेलेबल करून देईल. तुम्ही इझिली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करू शकता आणि इझिली तुम्ही नोट्स अवेलेबल करून घेऊ शकतात. ओके, सो आय थिंक दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर असणार. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.